श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्त हो. श्रावण सुरू होण्याआधी आषाढाची सांगता दीप अमावस्येने होते. या दिवशी दिव्यांचे पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तसेच पितृदेवतांचे देखील तर्पण या दिवशी केले जाते. मात्र काही जण दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात. मात्र हा दिवस पवित्र असून या दिवशी काही चुकीच्या गोष्टी केल्यास नक्कीच त्याचा फटका आपल्याला बसू शकतो, असे आपले शास्त्र सांगते. दीप अमावस्येच्या दिवशी धार्मिक कार्य पूजापाठ केले जातात. तसेच या दिवशी दिव्यांचे दान देखील केले जाते. यामुळे जीवनात आनंद, सुख, समृद्धी येते असे मानले जाते. या दिवशी दीप अमावस्येला काही उपाय केल्यास पितृदोष देखील दूर होतो. एकंदरीतच ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पाहूयात यंदा दीप अमावस्येचे नेमकी तारीख काय आहे ते. दीप अमावस्या तिथी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 संपेल. याच आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात. त्यामुळे दीप अमावस्येला यंदा 12 ऑगस्ट बुधवार हा वार दीप अमावस्येचा मानला जातो. यावेळी पितृकर्माशी संबंधित कामे 12 ऑगस्ट रोजी करावीत. याच दिवशी नदीत स्नान आणि दान करणे देखील शुभ मानले जाते. आता दीप अमावस्येचे महत्त्व काय ते पाहूयात. आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात. तर या अमावस्येला गटारी अमावस्या असे देखील म्हटले जाते. हा दिवस पितृपूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी घरातील पितरांचे तर्पण केले जाते. पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजाविधी केले जातात. तसेच पितृपूजन करताना नैवेद्य दाखवला जातो. काही चूक झाली असेल तर आपल्या पितरांची या दिवशी माफी मागितली जाते. नद्यांमध्ये स्नान करण्याची सुद्धा या दिवशीला विशेष असे महत्त्व आहे. दीप अमावस्ये दिवशी कोणते असे उपाय करावेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान लाभेल. या अमावस्येच्या नावाप्रमाणेच या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. त्यामुळे या अमावस्येला दीप अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी सायंकाळी घरातील देवघरात दिवे लावावे. हे दिवे स्वच्छ आणि सुंदर असावेत. ते घासून पुसून स्वच्छ केलेले असावेत. सर्वात प्रथम दिवे लख्ख करून घ्यावेत. मग त्यात तेल, तूप घालून दिव्यांची छान आरास करावी. आपले देवघर या दिवशी दिव्याने उजळून घ्यावे. दिव्यांभोवती रांगोळी काढावी. दिव्यांना अक्षता, फुले आणि हळदी कुंकू वाहून पूजा करावी. काही जण या दिवशी कणकीचे गोड दिवे उकडून त्याचा नैवेद्य दाखवतात. आपापल्या पद्धतीनुसार या दिवशी दिव्यांची पूजा घरात करावी. असे म्हणतात की दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात आनंदाचा, सुख, समृद्धीचा प्रकाश पडतो. सकारात्मक ऊर्जेने आयुष्य उजळून निघते. तसेच आपल्या लहान मुलांचे देखील याच दिवशी पूजन करण्याचे महत्त्व आहे. मुलांना वंशाचा दिवा मानल्याने त्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांनी त्यांचे औक्षण केले जाते. दीप अमावस्येचे पूजन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 11 वेळा माळ जप करावी. तसेच तारक मंत्र हा 11 वेळा घरातील प्रत्येक सदस्याने एकत्र बसून देवासमोर म्हणावा आणि आमच्या घरात सुख, समृद्धी नांदो अशी प्रार्थना स्वामींपुढे करावी. आमच्या आयुष्यात, आपल्या घरामध्ये अशीच तुमच्या कृपा आशीर्वादाची भरभराट राहो आणि या दिव्यांप्रमाणे आमचं आयुष्य देखील उजळून निघो अशी प्रार्थना स्वामींपुढे करावी. आता आषाढी अमावस्येला पितृदोषांचे काय उपाय आहेत ते पाहूया. आषाढी अमावस्येला पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी करण्याला खूप महत्त्व आहे. गरजूंना दान करा आणि गाई, कावळे, मुंग्या इत्यादींना साखर, पीठ, गूळ किंवा घरातील अन्नाचा नैवेद्य खाऊ घाला. यासोबतच ब्राह्मणांना दान करणे देखील या दिवशी पुण्यकर्म असे मानले जाते. आषाढ अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळा. पूर्वजांच्या आत्म्याला यामुळे शांती मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
आषाढी अमावस्या दिवशी स्वामींपुढे कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी बसून, स्वामी, आमच्या घरावरती तुमची नेहमी कृपादृष्टी राहू दे आणि या दिव्यांप्रमाणेच आमच्या सगळ्यांचं आयुष्य उजळून निघू दे, अशी प्रार्थना मनापासून करावी. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.